यामध्ये आपण 10 कुशल कर्म म्हणू किंवा 10 पुण्यकर्म म्हणू याला. तर 10 पुण्यकर्मामध्ये आवाज येत आहे का माझा? हो, आवाज आहे सर, पण त्यांना कमी आवाज येतोय थोडा. Yes, my audio is full, sir. Please adjust your mic. Okay. Please adjust your mic. आवाज व्यवस्थित आहे. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येत आहे. ठीक आहे. सो 10 पुण्यकर्मामध्ये सर्वात प्रथम जे येते ते 10 मॅरिटस मध्ये सर्वात प्रथम जे येतं ते दान. तर दिस इज व्हेरी पॉवरफुल कारण की इट इज रिड्यूस द ग्रीड जे आपल्या मनामधला जो लोभ असतो ते दानामुळं कमी होत असतो. ॲक्चुअली दान इट्स पारमितामधली पहिली पारमिता आहे. तर दानाबद्दल इथं छोट्याशा रूपात दिलेलं आहे की गिव्हिंग चॅरिटी टू द hungry or medicine to the sick. Okay. आणि like momentary aid to the poor, blood organ to donation to the sick, and education to those who are uneducated. Okay. So it is a very low level of information about the दान. ओके. जसं की भिक्खूंना औषध, नंतर अन्न, त्याच्यानंतर शेल्टर ज्याला आपण निवारा म्हणू, निवास म्हणू आणि त्यांचे चिवर हे दान देणं. ओके. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की इंटेन्शन खूप महत्वाचं आहे दान करताना, म्हणजे चेतना. भगवान बुद्धांनी हे म्हटलेलं आहे की चेतनाहम भिक्खवे शीलं वदामि. मीन्स इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इंटेन्शन असतं. जर तुमचं इंटेन्शन डोनेशनचं असेल आणि विथ द इंटेन्शन इफ यू हॅव अ हॅपी माइंड, जर तुमचं इंटेन्शन दान करण्याचं आहे आणि दान करताना तुमचं चित्त जर हे आनंदी असेल, दान देताना आनंदी, संयमी, शांत, म्हणजे दान देण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा चेतना निर्माण झाली तुम्हाला दान करायचं त्यावेळेस आनंदी, संयमी, शांत, एकाग्र. त्याच्यानंतर दान देतानाची जेव्हा क्रिया करत असते तर त्यामध्ये डाऊट नाही आला पाहिजे की हो मी दान देत आहे तर इट इज गोइंग टू द फॉल्स पर्सन, व्हॉट ही विल डू विथ दॅट, किंवा तो व्यक्ती त्या दानासोबत काय करेल, त्यानंतर तो त्याचा गैरउपयोग करेल का. दिस काइंड ऑफ डाऊट इफ अराइज इन बिटवीन द डोनेशन, दॅट डोनेशन, त्या दानाचं जे विपाक आहे, जे कर्म आहे, ज्या कर्माचं फळ आहे ते लो होऊन जातं, स्लो होऊन जातं. लो म्हणजे लो ग्रेडेड होऊन जातं. दॅट नॉट प्रोड्यूस एनी गुड इफेक्ट. ओके. तर दान देताना तुमचं जे चित्त असतं ते खूप शांत असलं पाहिजे, संयमी असलं पाहिजे आणि महत्वाचं आहे की तुम्ही अ, ज्यावेळेस दान देत असता तर त्यावेळेस तुमचं मन एकाग्र असलं पाहिजे. एकाग्र मन हे खूप पॉवरफुल असतं. So I'm speaking loudly na. I can't speak too much loudly. Okay. I'm sorry. You have to raise your mobile voice sound. आवाज येत आहे का कल्पना मॅम व्यवस्थित? हो सर, आवाज तर क्लिअर आहे सर. Why people saying that no voice? ओके. ठीक आहे. सो इथं मी काही शेअर करू इच्छेल की जसं की इफेक्ट्स जे आहेत मेरिट्सचे, तर ते हिअर अँड नाव, म्हणजे गुड रिझल्ट्स दॅट अराइज फ्रॉम गुड डीड्स, बॅड रिझल्ट्स अराइज फ्रॉम बॅड डीड्स. म्हणजे
चांगल्या कर्मापासून चांगले फळं भेटतील आणि वाईट कर्मापासून वाईट फळं भेटतील. तर याचं एक पालीमध्ये आहे, कल्याणं वा पापकं वा तस्य दायादो भवसीमती. म्हणजे याचा अर्थ हाच आहे, की वाईट कर्माचे फळं हे वाईट असतील आणि चांगल्या कर्माचे फळं हे चांगले असतील. तर यामध्ये भगवान बुद्धांनी सर्वात महत्त्वाचं आहे, की कर्मामध्ये तिन्ही पुण्यक्रिया म्हटलेलं आहे. तिन्ही पुण्यक्रिया म्हणजे 3 प्रकारच्या पुण्याच्या क्रिया आहेत सर्वात महत्त्वाच्या. तर पहिलं आहे, की ऑफरिंग आर्म्स म्हणजेच दान देणे. ऑफरिंग आर्म्समध्ये मोस्टली भोजन दान असतं, परंतु महत्त्वाचं आहे डोनेशन्स. दानामध्ये 3 प्रकारचे दान येतात. अभयदान, धम्मदान आणि अहिंसा दान. ठीक आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक याला डिस्क्राईब करून सांगेल व्यवस्थित. सो 3 पुण्यक्रिया कोणत्या आहे, की अ, दान, शील आणि भावना. दान, शील आणि भावना. सो हे खूप महत्वाचं आहे. श्रीलंकेमध्ये याच पद्धतीनं वापरलं जातं. आपल्याकडं प्रज्ञाशील आणि सॉरी शील, समाधी, प्रज्ञा हे धिस इज द बेस्ट रूट फॉर द प्रॅक्टिस शील, समाधी आणि प्रज्ञा. ठीक आहे. सो या पद्धतीनं अ, सगळ्यात इम्पोर्टंट आहे प्रॅक्टिशनरसाठी आणि जे डोनेशन्समध्ये जास्त बिलीव्ह करतात ते दानशील भावना याचा उपयोग जास्त करतात. ठीक आहे. सो श्रीलंकेमध्ये दानशील भावना म्हणजे फर्स्ट यू गो अँड डोनेट, देन यू टेक द प्रिसेप्ट अँड देन यू मेडिटेट. लाइक दिस एव्हरीथिंग हॅपन इन द मोनेस्ट्रीज. ओके. सो हे जे आहे हे 3 पुण्यक्रिया ज्या आहेत हे सिंह सेनापती सुक्तामध्ये सांगितलेलं आहे अंगुत्तर निकाय. मी आज प्रत्येक जे काही मी कमेंट करणार आहे, त्याला मी संदर्भ देणार आहे. कारण की बरेच जण संदर्भ मागतात. हे कुठं लिहिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे. ठीक आहे. मोस्टली असंच आहे आपल्याकडं. हे कुठं लिहिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे. मोस्टली जे आहेत प्रॅक्टिशनर ते स्वतःच्या डाऊटला जास्त महत्त्व देऊन भगवान बुद्धांच्या शिकवणीला डाऊटमध्ये घेऊन घेतात. इट इस अ व्हेरी डिगॉटरी थिंग, बट इट्स ओके. सो अंगुत्तर निकायामध्ये हे दिलेलं आहे सिंह सेनापती सुत्तामध्ये, की अ, जे काही अ, अ, ऑफरिंगचे जे फळं आहेत, म्हणजे जे काही तुम्ही दान करता त्याची काय फळं भेटतात, हे दिलेलं आहे. ओके. सो इफेक्ट विजिबल इन द प्रेझेंट लाईफ, वन हू मेक्स द मेरिट्स. तर या जीवनामध्ये पण भेटतात आणि समोरच्या जीवनामध्ये पण भेटतात. परंतु या जीवनामध्ये जे भेटतात, तर ते आहे वन विल बी डिअर अँड ॲग्रीएबल टू द मेनी पीपल. सो मी एक बुक वाचत आहे, कम अँड विपाक म्हणून. त्यामधून मी हे सगळं सांगत आहे. मी काही मनानं सांगत नाहीये. ठीक आहे. सो प्रत्येक व्यक्तीला तो प्रिय होतो आणि प्रत्येकजण त्याचं ऐकायला लागतं. तो स्वतःसाठी चांगला म्हणून गणला जातो. तो स्वतः मनामध्ये स्वतःला चांगली प्रतिमा हे करतो. त्याच्यानंतर त्याचं रेप्युटेशन वाढतं. म्हणजे त्याचा जो आदर आणि सत्कार आहे तो वाढतो. ज्यावेळेस तो कोणत्याही सभेमध्ये जातो, तर तो कॉन्फिडेंटली जातो. तर त्याच्या मनामध्ये भीती नसते आणि कंपोज्ड असतो खूप. ओके. आणि प्रत्येक वेळेस तो जे काही ले पर्सन असतात, जे काही उपासक असतात, त्यांच्यासाठी खूप म्हणजे सदैव तत्पर असतो त्यांच्या मदतीसाठी. आणि हे जे का आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो, ही विल गो टू द हेवन म्हणजे this month, Gita, like that 7 types of they are. So he goes to the there. ओके. आणि हे जे काही आहे, हे हे कोणत्या सुत्तामध्ये आहे? दानानी समासम सुत्त म्हणून आहे. अंगुत्तर निकायामध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर अ, याच्यामध्ये बरंच काही आहे. सो मी मेन घेणार आहे. जास्त काही सगळ्यात महत्त्वाचं आहे, की अ, काय होतं, जसं की अ, बरेच जण फुलं ऑफर करतात. फ्लॉवर्स जे फुलं असतात, तर ते संघाला ऑफर करतात. भगवान बुद्धांना ऑफर करतात.
तर जर रिअल भगवान बुद्ध तुमच्या समोर असले आणि तुम्ही जर फुलं ऑफर केले, तर एक स्टोरी आहे. अपदानामधली आहे. अपदान स्टोरीमध्ये अपदान सुटणे बुक आहे त्याच्यामध्ये. सो वेनरेबल पदुमा म्हणून आहेत, जे पद्मोत्तर बुद्धांच्या वेळेस अ, पद्मोत्तर बुद्ध संघाला घेऊन चालत असतात. तर ते भिक्खू पादुमा म्हणून आहेत, पदुमा. तर ते एक लोटस फक्त त्यांना ऑफर करतात. ओके. तर ते जे ऑफरिंग असतं, ते जे दान करतात फुलाचं, तर त्या दानामधून, त्या कमळाच्या फुलाच्या दानामधून, तर त्या कमळाच्या फुलाला जेवढे पाकळ्या असतात, ठीक आहे. तितक्या वेळेस ते या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट बनतात. त्या एका फुलाच्या दानामुळं. ठीक आहे. आफ्टरवर्ड ही बिकम अ किंग 700 टाइम्स. म्हणजे ते त्यानंतर ज्यावेळेस 7 त्या पाकळ्याच्या जेवढ्या पाकळ्या आहेत त्या कमळाच्या, तितक्या वेळेस ते चक्रवर्ती सम्राट बनतात आणि त्यानंतर ते 700 वेळेस मनुष्य लोकांचे राजे बनतात. म्हणजे राजे म्हणून जन्म घेतात आणि त्यानंतर ते निब्बाण प्राप्त करतात. हे अप्पदान पालीमध्ये आहे. ओके. जर कुणाला याच्याबद्दल रेफरन्स पाहिजे असेल, तर ते अप्पदान पालीमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तिप्पुली माल्लीय म्हणून आहे. विपस्सी बुद्धाच्या वेळेस ते लिलीचं फ्लॉवर ऑफर करतात. ठीक आहे. तर सक्क 300 टाइम्स सक्क म्हणजे जो ही इज अ king of the gods, like that, king of the gods. So he is a Sakka. So he 700 times he was, sorry, 300 times he was a Sakka, and 500 times he was a Chakravarti, and after that he attained Nibbana. But one can see good rewards doing such merit with a developed mind, but he was already developed because of he was a monk. म्हणजे ते भिक्खू होते. So these stories comes from 340 Appadanapali. So there is a many things, many stories, but I'm taking only little 2 or 3. Okay. So इथं काय आहे की जे तुम्ही जर फुलं दान केले, सपोज जसं की इथं flowers to तिक्कनकारा पुण्यदेरो. येस. ओके. तर तिक्कनकारा भिक्खू होते सुमेधा बुद्धांच्या वेळेस. सो ही अल्सो ऑलेंडरचं जे फूल होतं 3 त्यांनी ऑफर केले होते. तर त्यावेळेस बुद्धांनी त्यांना 13 प्रकारचे त्याच्यामधून इफेक्ट सांगितले होते, की फ्लॉवर जर तुम्ही ऑफर करसाल, तर त्याच्यापासून कोणते रिझल्ट्स भेटतात, त्या पुण्याचे कोणते फळं भेटतात. तर पहिलं आहे, की ही हॅड अ लॉट ऑफ वेल्थ. त्याला खूप संपत्ती भेटते. ही वॉज नेव्हर, म्हणजे त्यांचे फळं कोणते भेटले? ही हॅड लॉट ऑफ वेल्थ. जे तिखनकारा पुण्य थेरो जे होते, तिखनकारा भिक्खू जे होते, त्यांनी अ, सुमेधा बुद्धांना जेव्हा फुलदान केले होते, तर त्यांचे जे समोरचे जन्मामध्ये त्यांना काय-काय भेटलेलं आहे, ते इथं मेन्शन केलेलं आहे, की त्यांना खूप सगळी संपत्ती भेटली नंबर 1. नंबर 2, ही वॉज नेव्हर रिबॉर्न इन अ लो कास्ट, बट ऑल्वेज इन द हायर कास्ट. ही हॅड द व्हेइकल्स दॅट ही ऑल्वेज विश टू हॅव. त्यांना प्रत्येक असं वाहन भेटलं जे त्यांनी मनात इच्छा ठेवलेल्या होत्या. ही असोसिएट विथ द प्रिटी वुमन्स अँड सर्व्हंट्स. नंबर 4, की ते प्रत्येक वेळेस, प्रत्येक जन्मामध्ये त्यांच्या ज्या वाईफ होत्या, ते अतिशय सुंदर आणि त्यांना खूप नोकर-चाकर भेटले. त्याच्यानंतर ही हॅड अ लॉट ऑफ एक्सलंट क्लॉथ्स अँड ज्वेलरी. प्रत्येक जन्मामध्ये त्यांना खूप चांगले कपडे, क्लॉथ आणि ज्वेलरी भेटली. ॲज अ वुमन ऑर मॅन, आय डोंट नो अबाउट दॅट. ही ऑल्वेज अर्न अदर्स रिस्पेक्ट. म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस आदर भेटला. ठीक आहे. ही हिज गुड नेम वॉज फेमस थ्रू आउट द कंट्री. तर अ, संपूर्ण त्या देशामध्ये त्यांचं नाव खूप झालं. ही हॅड अ कंपनी अँड पीपल अराउंड. प्रत्येक वेळेस त्यांना सोबती भेटले खूप सगळे. नो वन वॉज एबल टू मेक हिज पीपल क्वारल अँड बिकम अ डिव्हायडेड. त्यांचे जे काही सोबतीचे होते, त्यांच्यामध्ये कधीही भांडणं कोणी घडवू शकले नाही आणि त्यांना डिव्हाईड करू शकले. म्हणजे त्यांचा जो संघ होता तो
स्ट्रॉंग होता. ही बिकम द ग्रेटेस्ट अमॉंग द रिलेटिव्हज. त्यांचे जे नातेवाईक होते, त्यांच्यामध्ये ते खूप महान म्हणून गणल्या जायचे. ही नेव्हर सफर फ्रॉम एक्सटेन्सिव्हली हॉट ऑर कोल्ड क्लायमेट्स. त्यांना कधीही उष्णता आणि अति थंड या 2 तापमानांना समोर नाही जावं लागलं. ही नेव्हर सफर फ्रॉम मेंटल अँड फिजिकल पेन. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास कधीच झालेला नाही. That same wholesome act he had done previously resulted in attaining the supreme bliss of Nibbana. आणि या एका कर्माच्या बळामुळं त्यांना शेवटी निब्बान पण भेटून घेतलं. म्हणजे निब्बान पण त्यांना प्राप्त झालं. ऐकू येत आहे का? मॅम ऐकू हो येत आहे सर. का? हो सर, हो सर. ओके, ओके. सो दिस इज इम्पोर्टंट. एक सेकंड. ओके, ठीक आहे. मी काही काढून ठेवलं होतं तुमच्यासाठी. तेच बघत आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बोर तर नाही होते ना मॅम? नाही सर. ओके. माइट बी बोरिंग हां. सो तुम्ही जे ऑफरिंग इन्सेन्स करता, इन्सेन्स माहिती आहे का? जे अगरबत्त्या आपण ऑफर करतो. जसं बुद्धगयेमध्ये बऱ्याच जणांनी अगरबत्त्या आणि फुलं ऑफर केले होते. ओके. हं. आमच्यातर्फे पण इथं अरहंत पिलिंद बच्च थेरो रिसीव्ह 10 बेनिफिट्स ऑफरिंग इन्सेन्स. म्हणजे पिलिंद बच्च थेरो यांनी अ, सिद्धार्थ गौतम बुद्धांना जे अं, अ, अगरबत्त्या ज्या ऑफर केल्या होत्या, तर त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते पण मी सांगत आहे. मी डायरेक्टली बेनिफिट सांगतो. दॅट इज गुड. ओके. तर ही हॅड अ फ्रेग्रंट स्मेलिंग बॉडी. धिस इज व्हेरी नाईस वन. त्यांच्या शरीरामधून कधीही दुर्गंध येत नव्हता, सुगंधच येत होता. आय लिटरली नो धिस थिंग हां. ही हॅड मेनी मंक्स हॅव अ व्हेरी गुड स्मेल, नॉट लाइक द बॅड वन हां. व्हेरी, व्हेरी लाइक अगरबत्त्यापेक्षाही खूप चांगलं. ओके. सेकंड, बिकम अ फेमस. म्हणजे जर तुम्ही अगरबत्त्यांचं डोनेशन केलं, मोस्टली डोनेशन गोज टू द गुड पर्सन. नंबर 1. नंबर 2, प्रॅक्टिशनर. नंबर 3, स्टेज अटेनर. Okay. And it can be a Sotapanna, it can be Anagami, Sakadagami, and Arhat. Okay, that's fruits are very very powerful. जर तुम्ही अशांना डोनेट केलं. सो मी याच्यावर येतो आता, की इन्सेन्स म्हणजे अगरबत्त्या डोनेट केल्यानं काय होतं? फ्रेग्रंट बॉडी म्हणजे शरीराचा सुगंध येतो. फेमस होतं. बिकम अ वेल्दी, श्रीमंत होतं. अँड डेव्हलप क्विक विस्डम. ओके. म्हणजे प्रज्ञा खूप लवकर डेव्हलप करतात ती व्यक्ती. ओके. शार्प विस्डम. त्यांची प्रज्ञा खूप शार्प असते. तेजस म्हणजे शार्प म्हणजे कसं सांगावं, की दुःखाला ती डायरेक्ट कापू शकते. नंबर तेच महत्वाचं. ओके. डीप विस्डम खूप खोलवर ते विचार म्हणजे बघू शकतात. डेव्हलप विस्डम रिगार्डिंग लँग्वेज एंड ग्रामर. ओके. ग्रामर आणि लँग्वेजमध्ये पण ते विस्डम his wisdom work in grammar and language also in inside the grammar and language. Okay. He had a deep knowledge. He can gain the deep knowledge easily, wide knowledge, and quickly grasp knowledge. ओके. याच्याबद्दल जर कोणाला म्हणजे हे खरं आहे की नाही हे बघायचं असेल तर पिलिंद वच्च Appadana. Pilindavaccha Appadana can they search in Tripitaka. You can find this thing there also. Okay. So now we going to a very important thing. So meritorious effects of listening to Dhamma. आता तुम्ही हे ऐकत आहे ना, तर याचे तुम्हाला काय फायदे होतील? ओके. सो याच्यासाठी एक उदाहरण दिलं होतं, की ड्युरिंग लॉर्ड बुद्धा पद्मुत्तर पिरियड लॉर्ड बुद्धा पद्मुत्तर लॉर्ड बुद्ध पद्मुत्रच्या काळामध्ये वेनरेबल एकदम्म
सवनीया लिसन टू ओन्ली वन धम्म डिस्कोर्स. पद्मुत्र बुद्धांचं फक्त एक प्रवचन, एक धम्म सवनीयांनी ऐकलं होतं. सो ही वॉज बिकॉज ऑफ दॅट कर्म ही वॉज रिबॉर्न 31 टाइम ॲज अ सक्का. 31 वेळेस ते म्हणजे सक्क म्हणजे देवांचे राजा बनले. देन 21 टाइम्स व्हील टर्निंग मोनार्च मीन्स 21 टाइम्स 21 वेळेस ते चक्रवर्ती सम्राट बनले. ओके. दिस इज अ 427 अप्पदानमध्ये हे दिलेलं आहे. देन व्हेनेव्हर एकदम्म सावनीय वन्स लिसन धम्म डिस्कोर्स अबाउट अनिच्च संज्ञा. एकदा त्यांनी अनिच्च संज्ञा द परसेप्शन ऑफ इम्परमनन्स म्हणजे परसेप्शन म्हणजे जे काही आपण बघत आहे, जे काही आपण म्हणजे जे काही आपण बघतो आणि जे काही आपण विचार करतो, की धिस इज द ट्रुथ अँड धिस इज द रिअल. तर ती आपली संज्ञा असते. जे काही आपण बघत आहे, ऐकत आहे, आता सध्या जे काही ऐकत आहे, ओके. तर ती संज्ञा असते. तर ती संज्ञा जी आहे ती नाशवंत आहे याच्याबद्दल एक प्रवचन त्यांनी ऐकलं होतं. सो परंतु त्यांनी ऐकलं कसं कलेक्टेड माइंड. Mind every time is collecting everything very peacefully with a concentrated mind. Okay. So with the wisdom. So what is the benefit of that? He was reborn in heaven for 32,000 eons. म्हणजे 32,000 कल्पापर्यंत त्यांचा स्वर्गामध्ये जन्म झाला. He was reborn सक्का 51 टाइम 51 वेळेस पुन्हा सक्का म्हणजे की देवांचे राजा म्हणून जन्मले. He was reborn as a टर्निंग wheel turning monarch means चक्रवर्ती सम्राट 71 टाइम अगेन बिकॉज ऑफ द परसेप्शन ऑफ इम्परमन्स अनिच्च संन्याचं जे प्रवचन ऐकलं जातं. ओके. सो ड्युरिंग अवर लॉर्ड बुद्धास टाइम म्हणजे मग सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळामध्ये ॲट द एज ऑफ 7 ही अटेन निब्बान बिकॉज ऑफ दॅट धम्मा डिस्कोर्स ही लिसन अनिच्च संज्ञा. येतंय लक्षात? सो हो सर. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचं असतं की टू लिसन धम्म डिस्कोर्स विथ अ काम अँड कलेक्टेड माइंड. जेव्हा प्रवचन चालू असतं, प्रवचन ऐकायचं असतं ते खूप शांततेमध्ये आणि खूप कलेक्टिव्ह माइंडने ऐकायचं असतं. यू हॅव टू कलेक्ट एव्हरीथिंग. नॉट जस्ट लिसनिंग अँड ओके आय एम गेटिंग बोर अँड लाइक दॅट. नॉट गुड. ओके. दॅट इज व्हेरी बॅड. सो आता सपोज तुम्ही मी हे नाही सांगत की किती वेळ जन्म झाला आणि काय झालाय. ओके. दॅट्स व्हेरी, व्हेरी टू मच. आपलं रात्रभर प्रवचन चालतंय तसं केलं तर. सो बेनिफिट सांगतो की ऑफरिंग आर्म्स म्हणजे जर तुम्ही भोजनदान दिलं भिक्खूंना आणि बुद्धांना तर काय होतं? सो फॉलोइंग म्हणजे अ, याच्यामध्ये कोणी दिलं होतं? भिक्खुनी आहे. वेनरेबल भिक्खुनी अ, कतच्चू भिक्खुदायिका ऑफर्ड अ स्पूनफुल राईस टू लॉस्ट बुद्ध तिस्सा. स्पूनफुल हां, म्हणजे जे भात आहे फक्त 1 चम्मच भात त्यांनी कोणाला दिला होता? तिस्स बुद्धांना दिला होता. तर त्या कर्माचं फळ त्यांना काय भेटलेलं आहे, की 36 टाईम क्वीन ऑफ सक्का म्हणजे देवांचा जो राजा आहे त्यांची क्वीन म्हणून ते जन्माला आले. 51 टाइम्स क्वीन ऑफ कॉन्सर्ट म्हणजे चक्र 51 वेळेस सम्राटचे ते राणी म्हणून जन्माला म्हणजे त्यांना राणी म्हणून उपभोगायला भेटलं. ओके. सो देन अनदर इज ड्युरिंग लॉर्ड बुद्ध परमुत्तर टाइम द भिक्खुनी उत्पलदायिका ऑफर्ड आर्म्स, फूड अँड रोब म्हणजे भोजन आणि चिवर पद्मुत्तर बुद्धाला या भिक्खुनीनं दिलं होतं. तर त्याचे जे रिझल्ट्स होते, तर ते काय भेटले समोरच्या कितीतरी जन्मामध्ये. शी वॉज फेअर इन कॉम्प्लेक्शन म्हणजे जे अ, शरीराचा जो कलर आहे तो तेजस्वी आणि फेअर म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? उजळा भेटला. शी वॉज अ ब्युटिफुल ते खूप सुंदर त्यांना सुंदरत्व भेटलं. देन प्लेझंट टू सी त्यांच्याकडे बघितलं तर आनंद व्हायचा. ओके. सो अँड शी ऑल्वेज रिबॉर्न इन द हाय कास्ट ऑर क्लास. शी हॅड ऑल द ब्युटीज ऑफ अ वुमन जे काही सुंदरता स्त्रियामध्ये असते
ते सगळे त्यांच्यामध्ये होते. तर हे जे आहे, तर हे उप्पल दियखारी अप्पदानामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. Also she have a long life. Huh? Also she have a long life. This kind of merits the results everyone got. Okay. सो इथं काय आहे, की एक भिक्खू होते सुब्ब सॉरी नॉट अ भिक्खू, यंग मॅन सुब्ब नावाचे. सो ही आस्क सम क्वेशन टू तथागता, 14 क्वेशन्स. सो भगवान बुद्धांनी उत्तर दिले, बट ही रिव्हील्ड अनदर 14 इफेक्ट्स ऑफ द कर्म. तर कर्माचे त्यांनी अजून काही 14 इफेक्ट काढले होते. तर ते खालीलप्रमाणे होते. वन मे डाय ॲट अ यंग एज ड्यू टू द किलिंग अदर्स. ओके. सो जे किलिंग असतं, म्हणजे हत्या केल्यानं जे अ, मनुष्य जीवन असतं ते कधीही समाप्त होतं. मोस्टली यंग एजलाच होतं. वन मे बी ब्लेस्ड विथ लॉन्जिव्हिटी ड्यू टू ॲब्स्टेन्स फ्रॉम किलिंग. जर तुम्ही हत्या नाही केली, तर तुमचं जीवन हे वाढून जातं. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही हर्ट केलं कोणाला, इंज्युअर केलं, तर एलिमेंट्स अँड डिसीज, आजार आणि दुर्धर रोग हे तुम्हाला लागतात जर तुम्ही हर्ट केलं, इन्क्लुडिंग ॲनिमल्स ॲनिमल्सला पण. सो आणि जर दोज हू हेट अँड हार्बर, जे द्वेष आणि तिटकारा करतात, दे दे रिबॉर्न ॲज अ अगली पीपल हां. यू सी आपण पाहू शकतो ना, की काही जण खूप सुंदर दिसतात अँड सम आर व्हेरी अगली. Why? Because of their mental status. Okay, their mental status. They not look good because of the hating other people. So another effect is those who envy others may have a little influence in future lives. दुसऱ्यांच्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडत नाही. ओके. जे दुसऱ्यांना मनामध्ये शत्रुत्व ठेवतात. ओके. आणि जे शत्रुत्व ठेवत नाही, त्यांचा जो प्रभाव असतो तो लोकांमध्ये वाढत जातो सदैव. ओके. आणि जे अ, सपोज इथं दिलेलं की दोज हू नॉट गिव्स आर्म्स विल हॅव पुअर लाईव्हज. ओके. जे भोजन देत नाही, जे दान देत नाही, दे ऑल्वेज लीव्ह द पुअर. अँड दोज हू गिव्स आर्म्स दे हॅव द वेल्दी लाईव्हज. याच्यासाठी सिंपल उदाहरण तुम्ही बघू शकता, की बिल गेट्स आहे, देन जे काही सध्याचे रिचेस्ट पर्सन आहे, दे गिव्ह 5,000 अ, 5,000 5,000 crore, 6,000 crore, like that. Big donations they always do, like the Tata or why they giving? Because they get the results also because of the donations. Okay, those who are conceited may have lives in the lower caste. Okay, खालच्या जातींमध्ये जन्म होतो जर मनामध्ये कन्सीट असेल तर. ओके. दोज हू आर हंबल may be reborn in the high caste. Okay, so don't think about the high caste and lower caste. It is considered as the good family and the bad family. Okay, those who are humble, sorry, those who do not ask and investigate about the wholesome and unwholesome may be reborn as the fools. Okay, तर जे वाईट काय आणि चांगलं काय याच्याबद्दल कधी चौकशी करत नाही. त्यांचा जन्म सहसा मूर्खांमध्येच होत असतो. दे ऑल्वेज डू द फूलिश थिंग्स. आणि जे दरवेळेस चौकशी करतात, की अ, वाईटाचं काय होणार आणि चांगल्यापासून काय होणार? तर दे ऑल्वेज रिबॉर्न ॲज अ वाईज. ओके. तर भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, की बुद्धाज धम्मा इज फॉर द वाईज, नॉट फॉर द अनवाईज. म्हणजे भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, तो हुशारांसाठी आहे, मूर्खांसाठी नाही. ओके. सो याच्याबद्दल जर कोणाला पाहायचं असेल तर मध्यम निकायमधला 135व सूक्त आहे. चूल विभ चुम चूलकम्म विभंग सूक्त. यामध्ये हे 14 इफेक्ट दिलेले आहेत. चूलकम्म विभंग सूक्त मध्यम निकाय 135. इथं तुम्ही हे पाहू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे ओके. बोर होत असेल तर प्लीज सांग ना. डोंट लिसन मी लाइक दॅट. ओके. देन ओके. जस्ट अ सेकंड. क्लॉथ्सचे पण आहे, कंटेनर्सचे पण आहे. येस. स्तूपा, स्तूपा. जर कोणी स्तूप
क्लीन केलं तर काय होतं? स्तूप माहिती आहे ना सगळ्यांना? पगोडे, स्तूप, नंतर मेडिटेशनचे हॉल जर तुम्ही हे केलं तर काय होतं? इट्स अ व्हेरी नाईस इफेक्ट्स. ओके. सो पहिलं जे आहे तर ही ऑल्वेज हॅड अ लॉट ऑफ वेल्थ. तर त्याला प्रत्येक जन्मामध्ये संपत्ती भेटते. इवन इफ ही वॉज इन द फॉरेस्ट, ही रिसीव्ह एव्हरीथिंग ही नीडेड. जर असा व्यक्ती जंगलातही राहत असेल, तरी त्याला गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या पराफट भेटतात. व्हेनेव्हर ही वेंट टू द फॉरेस्ट, द पाथ अहेड वॉज क्लिअर्ड बाय इटसेल्फ. तो जर जंगलामध्ये चालत असेल समोर-समोर, तर त्याच्यासाठी जो रस्ता तो ऑटोमॅटिकली क्लीन होत राहतो. ओके. He never had a kind of itching, rashes, skin irritation or scabies. म्हणजे शरीराचे कोणतेही दुर्धर रोग त्याला त्वचेचे कोणतेही दुर्धर रोग त्याला लागत नाही. ओके. He did not suffer from any kind of cancer. Okay. He cannot get the cancer in many lives. He was blessed with the golden complexion. सोनेरी त्वचा म्हणजे आहे बरेच जणांची जी स्किन आहे ती लाइक अ गोल्डन कॉम्प्लेक्शन असते. ओके. ही गॉट व्हॉट ही विश्ड फॉर अँड वॉज फ्री फ्रॉम व्हॉट ही डिसलाइक्ड. त्याला मनामध्ये जी इच्छा असते ती भेटते आणि जे नसते ते भेटत नाही. ज्याला ते पाहिजे नाही ते त्याला भेटतही नाही. ही हॅड अ गुड कॉन्सन्ट्रेशन. ओके. त्याला त्याची जी समाधी असते ती खूप चांगली असते. He did not have to suffer of any lower realms for 100,000 years. This is a very powerful. ओके. सो 100,000 म्हणजे 1,00,000 कल्पापर्यंत तो कधी लोअर रिअलम म्हणजे खालच्या रिअलममध्ये जसं प्राणी, तिरच्छान, प्रेत, हेल याच्यामध्ये जाणार नाही. ओके. याच्याबद्दल 336 अप्पदान पालीमध्ये दिलेलं आहे. ओके. दिस ऑल्सो गुड. रोब, वेस्ट रोब आहे. नाही, आय थिंक मेडिसिनचं देतो सांगून. जर तुम्ही अ, जिथं भिक्खू असतात मोस्टली कोणते भिक्खू जे अ, ध्यान करतात आणि जंगलामध्ये राहतात अरण्य विहारी. त्यांना अरण्य विहारी म्हणतो आपण जे अ, जंगलामध्ये राहतात. इफ यू गिव्ह द मेडिसिन टू देम, सो व्हॉट हॅपन 10 रिझल्ट्स आहे मेडिसिनचे. लाँग लाईफ भेटते. म्हणजे आयुष्य लांब असतं. व्हेरी पॉवरफुल, शक्तिशाली असतो व्यक्ती. गुड डिटर्मिनेशन, अधिष्ठान खूप चांगलं असतं. नंतर कॉम्प्लेक्शन खूप चांगलं असतं. ही इज अ फेमस, ही बिकम अ फेमस. तो व्यक्ती खूप त्याची प्रशंसा आणि तो खूप चर्चल्या जातो. ही एन्जॉय मेनी कम्फर्ट्स. त्याला खूप आराम भेटतो प्रत्येक गोष्टींमध्ये. ही नेव्हर गॉट एनी प्रॉब्लेम. ही एक्सपिरियन्स नो कॅलॅमिटी. कॅलॅमिटी आय डोंट नो. I don't know calamity. I have to check what is meaning of calamity. एक सेकंड हां. आपत्ती. येस. ही नेव्हर एक्सपिरियन्स एनी आपत्ती. आपत्ती होत नाही. नो डेंजर. ही एक्सपिरियन्स नो डेंजर. काही धोका त्याला कधी भेटत नाही. ही बिकम अ रिस्पेक्टेबल. ओके. ही बिकम अ रिस्पेक्टेबल. आदर खूप भेटतो. ही एक्सपिरियन्स नो सेपरेशन फ्रॉम दोज हू वर डिअर टू हिम. जी व्यक्ती त्याला प्रिय असते त्याच्यापासून ती व्यक्ती त्याच्यापासून कधीही दूर जात नाही. This is the effect of result of offering medicine. Huh? Then, okay, uh, just a second. अजून सांगतो मी. येस. मॅम बोर होत असेल तर सांगा. मी सब्जेक्ट चेंज करणार. लास्ट वन अबाउट दिस ऑफरिंग धम्म. दिस इज द पॉवरफुल वन. ओके. आवाज येत आहे ना? हो सर, आवाज क्लिअर आहे. येस, येस, येस. धम्मदान. दिस इज द बेस्ट वन. ओके. हे सगळ्यात चांगलं आहे. दिस इज I say that this is the powerful merit in all the universe. Okay. Uh, okay. So this is the I cannot calculate how much benefit from this one, but I will tell you.
मी तुम्हाला सांगतो, की म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, की "सब्बदानं धम्मदानं जिनाति." बट धम्मदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये पैशाचं दान म्हणजे धम्मदान समजलं जातं. दॅट इज अ रॉंग कन्सेप्शन. धम्मदान म्हणजे काय, की भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, ती सगळ्यांना सांगणं. नाऊ व्हॉटएव्हर आय एम डूइंग धिस इज द धम्मदान. ओके. व्हॉटएव्हर आय एम डूइंग धिस इज द धम्मदान. सो ह्याच्याबद्दल थोडंसं लाँग आहे, परंतु आय वॉन्ट टू टेल सो धिस इज लाइक ह्याच्यामध्ये एक नियम आहे, की ॲट पालीमधले जे 4 लाईन तरी तुम्ही त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे पालीच नाही, परंतु त्याचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात पालीच्या संदर्भात काही ना काही त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सो आता याचा इफेक्ट सांगतो काय आहे तर. इट्स मच ग्रेटर दॅन गिव्हिंग अ गिफ्ट ऑफ सॉफ्ट रोब्स टू किती? द ट्रंक ऑफ बनाना ट्री अँड म्हणजे इतकं सॉफ्ट की जे बनाना ट्री असतं त्याचे जे टिश्यू असतात त्याच्यापेक्षाही सॉफ्ट जर तुम्ही द ग्रेट नंबर ऑफ सम्मा संबुद्ध, पैच्यिक बुद्ध, ग्रेट अरहंत. ओके. आता सम्मा संबुद्ध, अरहंत आणि पैच्यिक बुद्ध हे एक सोबत बसले आणि इव्हन लिटल त्यांच्यामध्ये थोडासाही स्पेस नाहीये. ओके. थोडासाही स्पेस नाहीये आणि दे वुड फील द सेंटर ऑफ धिस वर्ल्ड सिस्टम. आता हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामधली त्यांनी पूर्ण जागा ऑक्युपाय केली. म्हणजे पूर्ण जागा त्यांनी घेतली या ब्रह्मांडामध्ये. जसं की अ, या ब्रह्मांडामध्ये बऱ्याच ग्रह, उपग्रह आहे. त्या प्रत्येक ग्रह, उपग्रह आणि जे काही एम्प्टी स्पेस आकाश आहे, तिथं पण ते बसलेले आहेत अनंत पंचभूत आणि हे. तर एवढी जागा त्यांनी घेतली आणि त्यांच्यामध्ये काहीच जागा नाहीये. ओके. आणि ही जागा हायेस्ट ब्रह्मापर्यंत चालली. नायदर परसेप्शन नॉर परसेप्शन जे आहे 8व्या ज्ञानापर्यंत, तिथपर्यंत ही जागा ते ऑक्युपाय करतायत. तर तेवढ्या बुद्धांनाही जर तुम्ही ते चिवर दान दिलं, तेवढे बुद्ध, पैच्यिक बुद्ध आणि अरहंत एवढ्यांनाही तुम्ही एवढं सॉफ्ट रोप सगळ्यांना हे जर तुम्ही चिवरदान दिलं, तरी या चिवरदानापेक्षाही एक प्रवचनाचं पुण्य जास्त आहे. एवढ्या जणांना मी हे नाही म्हणत आहे, की फक्त एक सम्मा संबुद्ध किंवा एक. इतके सम्मा संबुद्ध, इतके अनंत आणि इतके पैच्यिक बुद्ध पूर्ण ब्रह्मांडामध्ये बसलेले आहेत, एकाच रांगेमध्ये आणि एकाच ठिकाणी. जसं की तुमच्या आजूबाजूलाच असं समजा, की 50 सम्मा संबुद्ध, अनंत आणि हे बसलेले आहेत. अशी पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांनी जागा ऑक्युपाय केली आणि तेवढ्यांना जर तुम्ही वरदान दिलं, तरी त्याचं पुण्य कमी पडेल एका धम्मप्रवचनापेक्षा. आता आलं का लक्षात? ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप काही दिलेलं आहे. ओके. सो आय विल नॉट शेअर टू मच, बट अंडरस्टँड की धिस इज द लाइक दॅट वन की खूप एवढंही दिलं तरी ते पुण्य कमी आहे. देन ओके. येस. जर तुम्ही 1000 बिल्डिंग जर बांधल्या, सपोज कोणा एका याच्यासाठी लार्ज मॉनेस्ट्रीज खूप मोठे-मोठे 1000 1000 बिल्डिंग्स ज्या मॉनेस्ट्रीज म्हणजे विहारासाठी जर तुम्ही बांधल्या, तरी त्याचं पुण्य कमी पडेल. अ, म्हणजे एका प्रवचनापेक्षा. आणि त्याच्यानंतर जसं की अ, जेतवनामध्ये अ, अनाथपिंडकांनी गौतम बुद्धांसाठी जे जेतवन खरेदी करत होतं, तर त्यावेळेस एकूण अ, ओके. एकूण प्लीज डोंट सेंड एनी मेसेजेस आफ्टर यू कॅन सेंड सो अनाथ पिंडकांनी ज्यावेळेस गौतम बुद्धांना जेतवन दान देण्याचं ठरवलं, तर त्यावेळेस त्यांनी 540 करोड गोल्ड पीस आथरले होते. 540 करोड गोल्ड त्यांनी त्या जमिनीवर आथरलं होतं. जर तेवढंही तुम्ही करत असाल, तेवढंही तुम्ही करत असाल, ओके, त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य आहे एका प्रवचनामध्ये.
तर आता बघा, जसं की आपण अरंध सारीपुत्तांना ओळखतो. तर अरंध सारीपुत्त हे प्रज्ञेमध्ये खूप पॉवरफुल होते. ठीक आहे. तर हे इतके पॉवरफुल होते, की जर अ, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर पाणी पडत असेल, पाण्याचे थेंब, तर त्या ब्रह्मांडामध्ये या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किती पाणी थेंब पडले, हे सुद्धा अनंत सारीपुत्त काउंट करू शकत होते. इतकं त्यांची पॉवरफुल होतं. बट जर अ, सारीपुत्तांना पहिल्या वेळेस 4 लाईन कोणी सांगितल्या होत्या? आठवतं का? सारीपुत्तांना पहिल्या 4 ओळी जे भिक्खू भेटले त्यांचं नाव काय? अनिरुद्ध बनते का नो, सर? नो, 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 नो. नॉट अनिरुद्ध. नॉट अनिरुद्ध. अनिरुद्ध नाही भेटले होते. अस्सज्जी. अस्सज्जी, अस्सज्जी. हां, असंजित. ओके. अस्सज्जी, अस्सज्जी. नॉट अश्वजित. रॉंग. आपल्या ह्याच्यामध्ये रॉंग ट्रान्सलेशन केलेलं आहे. अस्सज्जी, नॉट अस्वज्जित. अस्सज्जी. ASSAJI. अस्सज्जी. अश्वजित नाहीये. ओके. सो असज्जी जर त्यांना भेटले नसते आणि असज्जींनी 4 लाईन सांगितल्या होत्या, की "ए धम्म हे तू पप्पवा ते संग आय एम सॉरी, आय एम नॉट एबल टू रिसाइट ॲट ऑल 4 लाईन्स." ओके. सो तर त्या 4 लाईन म्हटल्याच जे सारीपुत्त होते ते श्रोतापन्न झाले होते आणि बिकॉज ऑफ दॅट लाईन ही अटेन्ड श्रोतापन्न अँड ते मग महामोग्गलांजवळ गेले आणि सेम लाईन महामोग्गलांनाही त्यांनी सांगितल्या पालीच्या 4 लाईन. सो सेम हॅपन विथ देम ऑल्सो. सो दिस बिकॉज ऑफ दिस धम्म शेअरिंग म्हणजे सारीपुत्त आणि अरहंत हे जागच्या जागीच सॉरी सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे अ, श्रोतापन्नाला प्राप्त झाले आणि नंतर अरहंत पदापर्यंत गेले. सो दिस इज अ व्हेरी पॉवरफुल. ओके. सो लाइक दिस डोनेशन इज अ व्हेरी पॉवरफुल. सो धम्मदान हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यामध्ये तर खूप दिलेलं आहे. परंतु मी इतकं काही घेत नाही कारण की वेळ खूप आहे, खूप चाललाय आणि समोर पण मला खूप कव्हर करायचं आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर येस, येस, येस. मनोपंचवाक्य भिक्खू. राइट. ओके. देन this is very nice. Okay. According to the Velama Sutta, Velama Sutta है, it is a more meritorious to give alms to one returner than give 200 remainders. इंटरेस्टिंग आहे मी सांगतोय. ओके. की अ, जर 100 श्रोतापन्न असतील तुमच्यासमोर, परंतु 100 श्रोतापन्नापैकी जर तुम्ही 1 सकदागामीला जर दान दिलं, तर ते जास्त पुण्यवान आहे. पुण्य भेटेल त्याच्यापासून 100 श्रोतापन्नाला देण्यापेक्षा. आणि जर 1 अनागामीला तुम्ही दान दिलं, तर ते दान 100 सकदागामीपेक्षा जास्त बलवान आहे. आणि जर एका अरहंताला तुम्ही जर दान दिलं, तर ते 100 अनागामीला दान देण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि जर तुम्ही एका पैचक बुद्धाला दान दिलं, तर ते 100 अरहंतांना दान देण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि जर तुम्ही अ, एक सम्मासम बुद्धांना दान दिलं, तर ते 100 पैचक बुद्धांना दान दिल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. दिस इज गुड वन प्लीज रिमेंबर. सो दिस इज व्हेरी नाईस. तर so I already mentioned many things. So donation is a very powerful thing. So it is also important की तुम्ही सपोज याच्यावर कोणतरी रेषा ओढत डोंट डू दॅट प्लीज. सपोज संघामध्ये काय होतं की ऐकू येते ना? हो सर, ऐकू हं. येतंय. संघामध्ये काय होतं की
अ, जे भिक्खू असतात त्यामध्ये अ, या टाइप असतं काय म्हणतात त्याला, थोडंसं जेलसी टाइप असतं. सो एक गोष्ट सांगतो मी. अरहंत लोसाका थेरो म्हणून होते भगवान बुद्धांच्या काळामध्ये. अरहंत लोसाका. सो लाँग सफरिंग ते खूप अ, खूप वर्षापासून त्यांच्या बॅड कर्माचे इफेक्ट भोगत होते. ते काय करायचे, की त्यांना कधीही अ, फुल जेवण नव्हतं भेटत. फुल जेवण कधीच भेटत नव्हतं. सो व्हॉट हॅपन ते जेवायला जायचे. सो त्यांना जेवण भेटायचं. सो अनंत सारिपुत्त काय करायचे, की त्यांच्यासोबत जाऊन त्यांना इनफ जेवण द्यायचा प्रयत्न करा. पण त्यांना ते भेटतच नव्हतं. इव्हन दुसरे भिक्खूही त्यांच्या पात्रामध्ये टाकायचं, तर ते जेवण एकदम सुकून जायचं. ओके. सो अ, एकदा काय होतं, की अ, अ, अनंत सारिपुत्त ही गोष्ट समजून जातात. तर ते काय करतात, की एका भिक्खूजवळ ते जेवण पाठवतात. परंतु अ, रस्त्यातच तो भिक्खू ते खाऊन घेतो. आफ्टर दॅट सारिपुत्ताला समजतं, की हे असं-असं झालेलं आहे. देन सारिपुत्त गोज डायरेक्टली टू द हिम म्हणजे त्यांच्यापर्यंत जातात आणि अ, स्वतःच्या हातानं त्यांना जेवण खाऊ घालतात. ओके. त्यावेळेस अ, स्वतःच्या हातानं जीव घातल्यामुळं जे सारिपुत्तांची जी पारमिता होती त्यांच्यापेक्षा खूप स्ट्राँग होती. सो बिकॉज ऑफ दॅट ही एट फुल म्हणजे त्यावेळेस ते खूप फुल जेवण करतात. ओके. सो व्हाय धिस हॅपन? असं का घडलं त्यांच्यासोबत? हं. अ, जेव्हा ते पिंडपात म्हणजे भोजन दानासाठी जायचे रिसीव्ह करायला. सो लोकं त्यांच्यापर्यंत घेऊन यायचं तर ते ते जे पात्र आहे लोकांना फुल दिसायचं दरवेळेस. सो त्यांच्यापर्यंत येऊन सुद्धा ते समोर चालले जायचे. ओके. सो हे असं का? तर देन त्यावेळेस शेवटचं जेवण असतं ते त्यांचं. सो ते फुल जेवण अँड देन ही अटेंड ही गोज टू त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. देन ही अटेंड निब्बाण बिकॉज ऑफ ही ऑलरेडी आनंद. सो होल लाईफ त्यांच्यासोबत असं का होतं? सो सारिपुत्त गोज टू भगवान बुद्ध अँड आस्क व्हाय हॅपन लाइक धिस? का घडलं असं? सो अ, त्या भगवान बुद्ध म्हणतात, "इन कස්සप बुद्ध टाईम कස්සप बुद्ध टाईम लोक कसं जे होते ते ही इज अ व्हेरी गुड भिक्खू. प्रोटेक्टेड हिज शील, प्रॅक्टिस मेडिटेशन ते शील पण खूप चांगले होते आणि मेडिटेशन पण त्यांनी प्रॅक्टिस केली. बट ही वॉज जेलस टू अटेंड टू एन अरहंत. ज्यावेळेस लोकं एका अरहंताला अटेंड करायला जायचे, तर ही बिकम अ जेलस. ओह व्हाय people going there and attending and giving everything to him like that. सो बऱ्याच वेळेस त्यांनी डिव्होटीला थांबवलं पण. म्हणजे जे उपासक असायचे किंवा त्यांना देऊ नका, त्यांना काही येत नाही. लाइक दॅट. बिकॉज एन्व्ही अँड अव्हर्जन म्हणजे जे शत्रुत्व तो मनामध्ये निर्माण केलं आणि द्वेष निर्माण केला. ओके. तर एकदा काय होतं, की एक भिक्खू, एक उपासक अ, खीर 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 घेऊन अ, जात असतो. सो त्या भिक्खूंना देण्यासाठी अनंत भिक्खूला. तर ते खीर आउट ऑफ म्हणजे रागामध्ये येऊन हे जे असतं लोकस थेरो हे काय करतात ती खीर जाळून टाकतात. ओके. म्हणजे हे यांना देतात, की त्यांना देऊन द्या, बट आउट ऑफ रेज ते जाळून टाकतात. ह्या खीरला त्या अनंत भिक्खूपर्यंत जे उपासकाचं दान होतं ते न दिल्यामुळं हे खूप पॉवरफुल कर्म घडलं बिकॉज ऑफ जे रिसीव्ह करणारा होता तो जे रिसीव्ह करणारे होते ते अनंत होते आणि देणाऱ्याचं मनही खूप चांगलं होतं. परंतु मधातला जो होता इन बिटवीन वाला, ही इज नॉट गुड. बिकॉज ऑफ दॅट ही रिबॉर्न इन अ हेल अँड सफर देअर फॉर मेनी बिलियन्स ऑफ इयर्स. अरबो जन्मापर्यंत त्यांना नरकामध्ये राहावं लागलं आणि 500 रिबर्थ ॲज अ हंग्री यक्ष. यक्ष म्हणून असतात. सो ही रिबॉर्न ॲज अ यक्ष 500 रिबर्थ आणि प्रत्येक जन्मामध्ये ही नेव्हर ईट फूड.
ओके. कधीही त्यांना चांगलं जेवायला मिळणार नाही. आणि इव्हन ही रिबॉर्न ॲज अ 500 ॲज अ डॉग. Even that also he never ate full. Okay. And the final rebirth as a human world, he reborn as a gypsy woman. ओके. जिप्सी असतात ना, जे एका ठिकाणी राहतात, दुसऱ्या ठिकाणी राहतात. सो दॅट टाईम अल्सो शी शी वॉज अ प्रेग्नंट अँड तिथं ज्या गावामध्ये जन्म झाला, ज्या गावामध्ये ते राहत होते, तर ते गाव पूर्णच्या पूर्ण भिकारी बनून जायचं. सो बिकॉज ऑफ दॅट, व्हाय? बिकॉज ऑफ द पास्ट कर्म. सो मग ते ओळखतात की व्हाय धिस हॅपनिंग. सो बिकॉज ऑफ दॅट दे रिमूव्ह दॅट लेडीज फ्रॉम दॅट विलेज. आणि संपूर्ण जन्म ते शी एट एव्हरीवेअर, थ्रोइंग जे लोकांनी फेकून दिलेलं असतं. यू कॅन सी मेनी पीपल. तुम्ही बघू शकता की सध्याही असं नाही की मी जे म्हणत आहे ते असं फेकपाक आहे किंवा खोटं आहे किंवा पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते खोटं आहे. तुम्ही आताही बघू शकतात की बरेच लोकं जे उकळल्यावर फेकलेलं असतं ते खातात. नरकासारखं जीवन जगतात बिकॉज ऑफ देअर बॅड काम. ओके. सो धिस इज जातक कमेंटरी आहे. 41 नंबरची. चेक करायचं असेल तर बघू शकता. रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही हे नंबर थोडंसं मागं घ्यायचं, रिवाइंड, आणि नंबर चेक करायचा. नंबर पुन्हा सांगतो. जातक कमेंटरी नंबर 41, लोसका जातक. ओके. यामध्ये तुम्ही हे चेक करू शकता. व्हाय आय से धिस? मी हे का सांगितलं? कारण की इफ जसं की अ, दान करण्यामुळं जेवढे चांगले पुण्य आहे, तेवढंच दान जर रोखसान तुम्ही किंवा काय म्हणतात, चांगल्यापर्यंत जा. जसं की आता बरेच जण मला बंदेसाठी रिचार्ज पाठवतात. ओके. अ, बंदे ज्ञानश्रीसाठी. And Bhante Nyansari is like attendant. Uh, mm, he might be. I'm not. I cannot claim, but he have some stages. Okay, like Ajan Jaisaru have already, but Bhante Nyansari also have some stages. But we can't ask him like that. So if I if I take some money, जसं की आता Kunda Nagrade, okay, she always collect money and send donation to the अ, Bhante. आपलं Bhanteंना, Bhante ज्ञानश्रींना ते रिचार्ज पाठवतात. मेनी मेनी पीपल डू दॅट. ओके. सो इफ आय कीप इव्हन 1 सिंगल रुपी, जर मी त्याच्यामधला ₹1 पण ठेवला, आय हॅव टू सफर व्हेरी लाँग टाईम. ओके. मला त्याचे खूप वाईट अ, अपुण्य भोगावं लागतील. सो लाइक दॅट वी नेव्हर हॅव टू डू रॉंग थिंग्स विथ द डोनेशन्स ऑल्सो. We have to give donation, but don't do wrong things with the donation also. This is the dana. This is the very powerful, not like simple this one. Okay, हे काय असं दिलं तर असं होऊन जातं. No, we have to learn the donation in very brief way. Okay, so this is the karma and the donations. Okay, this is the second one. अं, चित्रकला केली सगळी पुन्हा शेअर करतो. बोर होत असेल तर जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. But today's talk longer. Sheila. Okay, this is very nice. Sheila means habit. Habits. जे म्हणजे सवयी. शील म्हणजे सवयी. तर त्याच्यामध्ये अं, चांगले शील आणि वाईट शील, कुशल शील, अकुशल शील 2 भाग पडतात. तर याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो. सो धिस इज लाइक जर तुम्ही शील पालन कराल तर त्याचे जे नॉर्मल इफेक्ट आहे की यू विल बी रिवॉर्डेड विथ द हॉनर. जसं की तुम्हाला काय म्हटलं हॉनर म्हणजे अ, तुम्हाला ज्यावेळेस आदर-सन्मान भेटेल देन तुमची जी वाचा आहे ती खूप सुंदर होत जाईल. देन सॉरी, एक सेकंड. ओके.
त्याच्यानंतर तुमची जी वाचा आहे ती खूप सुंदर होत जाईल, शांत होत जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं जे अ, काय म्हणू आपण, जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर इट्स विल बी लाइक व्हेरी फेमस अँड व्हेरी काइंड अँड जनरस लाइक दॅट. ओके. आणि शील शील पालन केल्यानं वी लिटरली हेल्पिंग टू द वर्ल्ड अँड सोसायटी अल्सो. ओके. सो वी हॅव द मॉरल शेम. आपल्याला मग वाईट करण्यापासून लाज वाटते. देन लाइक दॅट. ओके. देयर इस मेनी, मेनी थिंग. बट आय एम शेअरिंग मेनी many effect, a good effect and bad effect of the Sheila also. So जसं की याच्यामध्ये काय होते, की आपण इथं यामध्ये दस अकुशल पण येत आहे यामध्ये. अ, याच्यामध्ये दस अकुशलचा पण भाग येत आहे. सो आय विल नॉट टेक टू मच टाईम फॉर दस अकुशल शीलं. हे 10 जे अकुशल आहे, त्याला मी जास्त वेळ देणार नाही. धिस ऑलरेडी कमिंग इनसाइड धिस अल्सो. सो याच्यामध्ये जे पंचशील आहे, त्याच्यानंतर अष्टशील आहे आणि पंचशील, अष्टशील, दशशील आहे. सो बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने शील पालन करतात. जसं कोणी पंचशील करतं, कोणी दशशील करतं. ओके. कोणी श्रावणी असेल तर देन 75 देन श्रावणी असेल तर 75 देन भिक्खू असेल 227 अँड भिक्खुनी असेल तर आय थिंक 321. येस, 321. सो धिस इज द प्लीज त्याच्यावर रेषा नका ओढू कोणी. ओके. सो going to tell the effect. This is very good one. Just give me 1 minute, please. सो पंचशिलाबद्दल मी नॉर्मली सांगून देतो, की पंचशिलामध्ये पाणातिपाता, त्याच्यानंतर अथिंद कामे सुमिच्चार, मूसावादा, त्याच्यानंतर सूरामेरयमच्च. दिस इज द कॉमन पंचशीला. सो दिस इज फॉर द एव्हरीवन. ओके. म्हणजे प्रत्येकानं हे पालन केले पाहिजे पंचशील. सो there are socially advantages and disadvantages in observing and breaking the 5 precept. म्हणजे प्रिसेप्ट म्हणजे शील पालन करणं आणि न पालन करण्यामध्ये सोशली काही एडवांटेजेस आणि डिसएडवांटेजेस असतात. ओके. सो त्याच्यामध्ये काय आहे, की मच वेल्थ विल बी ऑब्टेन बिकॉज पर्सन विल बी ट्रस्टफुल अँड ट्रस्टवर्दी, हॉनेस्ट. गुड फेम विल बी ऑब्टेन. तो व्यक्ती प्रसिद्ध होत जातो. कारण की भगवान बुद्धांचं वाक्य आहे, की शिलाचा जो सुगंध असतो, तो खूप दूरवरपर्यंत दरवळत असतो. ओके. ऑडियन्स हेवीली, ब्रेवली. द पर्सन कॅन अप्रोच टू द ऑडियन्स ब्रेवली. धिस इज गुड वन. सपोज त्या व्यक्तीसमोर कितीही लोकं असले, सो ही कॅन गो विथआऊट फिअर. ओके. He don't have any fear in front of any number of audience. He dies without wavering. तो दूषित मनानं किंवा अ, त्याला द्विधा मनस्थितीमध्ये मरत नाही. ओके. आफ्टर टाईमली डेथ ही अटेन्स सेलेस्टियल अबोर्ड्स अँड एन्जॉय हॅपीनेस. इव्हन पंचशीलही पालन करसाल तरी तुम्ही मनुष्य लोकाच्या वरचे जे लोक आहे, तिथं तुम्ही चालले जाल. बाय द ब्रेकिंग ऑफ 5 प्रिसेप्ट, दिस विल ब्रिंग बॅड रिझल्ट्स. ओके. याचे जे उलटं आहे, तुम्ही उलटं करून टाका सिंपल. सो लाइक दॅट, की त्याचे जे बॅड रिझल्ट्स आहे. सो आता किलिंग पानातिपाता. पानातिपाता केलं तर काय होतं, की बेनिफिट्स आहे. पानातिपाता केलं की ही हॅज नो फिजिकल डिफॉर्मेशन अँड डिसफिगरमेंट्स. म्हणजे शारीरिक अ, त्याला व्याधी नसते, शारीरिक व्यंग नसतो. इम्पोर्टंट आहे, की जर तुम्ही पालन कराल तर. ही हॅव गुड कॉम्प्लेक्शन अँड फ्युचर एक्झिस्टन्स. समजा तुम्ही आता पंचशील पालन कराल तर पंचशील, अष्टशील, दशशील, तर तुमचे जे फ्युचर एक्झिस्टन्स असतील, पुढचे जन्म, त्याच्यामध्ये तुमचं जी स्किन आहे, ती खूप चांगली म्हणजे खूप चांगली असेल. ही इज अ फिट अँड स्ट्राँग. म्हणजे तो अ, खूप फिट आणि स्ट्राँग म्हणजे खूप शक्तिशाली. त्यांचा जन्म त्या समोरच्या जन्मामध्ये तो
होतो तो वीक नसतो. ओके. ही इज अ क्विक अँड ॲक्टिव्ह, चपळ आणि खूप प्रबळ असतो. ॲक्टिव्ह म्हणजे शिकण्यामध्ये खूप ते जे फास्टर असतो तो. खूप फटकन करतो. ही ब्रेव्ह व्हेन कन्फ्रंटेड विथ द डेंजर. तो कधी भीत नाही जर धोका उत्पन्न झाला तर. ही नेव्हर गेट किल्ड बाय अदर्स. जो कोणी दुसऱ्याची हत्या करत नाही, तो दुसऱ्यांपासून कधीही काय म्हणतात त्याला, मारल्या जात नाही. ओके. ही इज फ्री फ्रॉम डिसीज. त्याला कधीही रोग लागत नाही. ओके. ही हॅज अ लार्ज नंबर्स ऑफ फॉलोवर्स. त्याला फॉलो करणारे जे असतात ते खूप लोकं असतात. बिकॉज ही नेव्हर किल एनीवन ना. He always care about the human life, animal life. Because of that, because of the caring nature, everybody loves him. Okay, and that's why they follow them. He enjoy the longevity. Okay, ज्यांचं आयुष्य जास्त असतं, they always protect the first precept. Okay, so now we are going to the first precept. त्याचे साइड इफेक्ट. इफ यू ब्रेकिंग, what happen? बीइंग इनकम्प्लीट विथ रिक्वायर्ड पार्ट्स ऑफ फीचर्स, जसं की डोळा नसणं, कान नसणं, नाक नसणं, एखादा हात कटून जाणं किंवा काही होणं. दॅट्स लाइक बीइंग ग्रे कॉम्प्लेक्शन, नॉट फ्रेश लुकिंग इन एव्हरी लाईफ. जो हत्या करतो तो कधीही चांगला दिसत नाही आणि एनर्जेटिक वाटत नाही. ऑलवेज डल अँड बोरिंग वाटतो. ओके. बीइंग डल, राइट, आय जस्ट से. बीइंग पिंग हार्टेड, not not he's not strong by confidence, killed by others, suicide by taking poison himself or herself. ओके. हत्या होते आणि दरवेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी नॉट लॉंगर. बिकॉज ऑफ द पानातिपाता. बीइंग सिक, दरवेळेस आजारी असतो. आउट ऑफ फ्रेंडशिप, नो गुड फ्रेंड्स, नो कल्याण मित्र, शॉर्ट लाईफ. आयुष्य खूप छोटं असतं. So because of Panatipata, this is the effect of Panatipata. Then we are going to, एक minute. This is very good book. I will share. Second precept, चोरी. जर चोरीचं बेनिफिट काय आहे? तर जर तुम्ही नाही केलं, ही इज अ वेल्दी. जर तुम्ही दुसरं शील पालन केलं तर काय होणार? ही इज अ वेल्दी, श्रीमंती. ही डज नॉट हॅव वर्क, ही डज नॉट हॅव टू वर्क हँड फॉर लिव्हिंग. त्याला हातानं काम नाही करावं लागणार. म्हणजे त्याला जास्त मेहनत नाही करावं लागणार जगण्यासाठी. ही इज व्हेरी ईझी लिव्हिंग. ही हॅज अ प्लेंटी ऑफ फूड अँड ड्रिंक्स. त्याला अन्न आणि जे पिण्याच्या ज्या वस्तू असतात ते खूप भेटतात. नो नो प्रॉब्लेम फूड, नो प्रॉब्लेम ड्रिंक. ही इझिली गेट व्हॉट ही वॉन्ट्स. त्याला इझिली भेटतं जे पाहिजे ते. ही इज स्किलफुल इन ट्रेड अँड इन प्रॉस्परस. जो व्यवसाय आणि प्रॉस्पेरिटी असते त्याच्यामध्ये तो खूप स्किल्ड असतो. हिज वेल्थ इज नॉट डिस्ट्रॉय बाय 5 एनिमीज. त्याची जी संपत्ती असते 5 शत्रूपासून नष्ट होत नाही. ते कोणते? फ्लड. फ्लड म्हणजे नदीमध्ये फ्लड फ्लड येत नाही का? मराठीमध्ये कसं सांगू? फ्लड. कोणी सांगू शकेल का फ्लड? ते बांध तुटतात. पूर. गुड. येस. पूर. Okay. Tyrant. Okay. I will not share this. I am not able to translate and I not have to ask. Okay. मी शेअर करेल ग्रुपवर आहे. Then you can translate by yourself. सो याचे जे इफेक्ट आहे जर तुम्ही ब्रेक केलं, याच्यासाठी एक एक खूप महत्वाचं आहे, की कोणत्या कंडिशनमध्ये चोरी होत असते. कोणत्या कंडिशनमध्ये जे दुसरं शील आहे ते तुटत असतं. द थिंग स्टोलन इट इज अदर्स प्रॉपर्टी. जे तुम्ही चोरताय ते दुसऱ्याची वस्तू आहे. ओके. वन नोज दॅट इज अदर्स प्रॉपर्टी. तुम्हाला माहिती आहे मनामध्ये की ती दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे. वन हॅज इंटेन्शन टू स्टील इट. त्याच्या मनामध्ये चेतना आहे की मला चोरायचं आहे. त्याच्यानंतर वन मेक्स बॉडी और व्हर्बल ॲक्शन. व्हर्बल ॲक्शन अँड एफर्ट टू स्टील इट. ठीक आहे. तर तो शारीरिक आणि शाब्दिक क्रिया करतो चोरण्यासाठी अँड वन स्टील इट आणि तो चोरतो. हे 5 फॅक्टर महत्वाचे असते दुसरं शील तुटण्यासाठी. तर याचे जे साइड इफेक्ट आहे ते काय आहे? जर चोरी करत असाल तर बीइंग पुअर.
गरीबमधून निर्माण होतो. हॅव्हिंग सफर बॉडीली अँड मेंटली, शारीरिक आणि मानसिकरित्या दुःखी असतो. नंतर हंगर अँड स्टार्वेशन, भूकमारी आणि भुकीपासून टॉर्चर केला जातो. कधीही इच्छा पूर्ण होत नाही आणि जे लक म्हणतात किंवा फॉर्च्यून असतं ते कधीही भेटत नाही. आणि डिस्ट्रॉय बाय 5 एनिमीज व्हिच आय मेन्शन अबोव्ह. त्याच्यानंतर एक कामी-सुमिच्चाचारा, कामी-सुमिच्चाचारा थर्ड प्रिसेप्ट. सो थर्ड प्रिसेप्टमध्ये जे आहे ते खूप ब्युटिफुल दिलेलं आहे पावकनी, पावक सॅडोजींनी. सो सुत्त निपाता कॉमेंटरी आहे. सुत्त निपाता कॉमेंटरीमध्ये याच्याबद्दल दिलेलं आहे. तिसऱ्या तिसऱ्या शिलाबद्दल. तर यामध्ये काय आहे, की तिसरं शील ब्रेक कसं होतं? खूप इम्पोर्टंट आहे. अ, कसं होतं तर, द वुमन बिलॉन्ग्स टू वन ऑफ द 20 टाइप्स ऑफ वुमन हुम शुड नॉट हॅव सेक्शुअल रिलेशनशिप. तर ही स्त्री किंवा पुरुष कोणत्या याच्यामध्ये असला पाहिजे? तर याच्याबद्दल स्त्रियाबद्दल सांगितलेलं आहे. वन डिझायर हॅव टू सेक्स, म्हणजे सेक्स करण्याची इच्छा असली, वन मेक्स एफर्ट टू द सेक्स, सेक्स करण्याची एफर्ट घेतली पाहिजे आणि त्यानं त्याची सॉरी, त्याला आनंद झाला पाहिजे. दिस फोर थिंग इज हॅपनिंग दॅट टाइम, इट इज अ कामेसुमीची चारा. विथ हुम, कोणासोबत? तर 20 प्रकारचे आहेत. वुमन अंडर द गार्डियनशिप ऑफ अ मदर, फादर, पॅरेंट्स, ब्रदर, सिस्टर, रिलेटिव्ह, हर क्लॅन, स्पिरिच्युअल गाईड, a woman under an engagement, then a woman who is undergoing punishment. Okay, these 10 are unmarried. Okay, these 10 are unmarried. This is also forbidden. Then a woman bought by wealth, a woman who becomes a wife through her free will, and then a woman who becomes a wife through law of property, a woman becomes a wife through love of clothes, a woman lawfully wedded by parents after the ceremony by dipping the hands of couple in bowl of water. This is some kind of different tradition, but this Buddha mentioned this 20 type of woman if engaged with any other man or any other kind of marriage person, it is a sexual misconduct. Kamesa Michachar. Okay. So this is the benefit. म्हणजे जर तुम्ही पालन केलं, की कामेचा मित्रचारा नाही होऊ द्यायचा आहे, तर त्याचे जे इफेक्ट आहे ते खूप चांगले आहे. वन हॅव नो एनिमीज, शत्रू भेटत नाही. लव्ह बाय ऑल बीइंग्स, तुम्हाला प्रत्येक जीवांपासून प्रेम भेटतं. गेट फूड, ड्रिंक्स, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा जे आहे ते इझिली भेटतं. स्लीप साउंडली, म्हणजे झोप खूप चांगली लागते त्या व्यक्तीला. वेकअप पीसफुली, शांततेने उठतो. मिझरेबल रिअलममध्ये जन्म होत नाही. फोर मिझरेबल रिअलममध्ये. ओके. त्याच्यानंतर दे विल नॉट बी रिबॉर्न ॲज अ वुमन ऑर ॲज अ सेक्शुअल पॉवर्ट. तर याच्यामध्ये जे त्यांचा जन्म स्त्री म्हणून होत नाही आणि सेक्शुअल पॉवर्ट म्हणजे आय थिंक जे सेक्ससाठी एकदम लोभांचित असतात. सो दे विल नेव्हर बी लाइक दॅट. ओके. They cannot control their temper. They cannot control their temper. Okay. This is, I think, wrong. They can control. I'm sorry. They can control their temper. ते इझिली त्यांच्या रागावर कंट्रोल करू शकतात. They can act and speak boldly and frankly. Boldly and frankly. म्हणजे ते खूप बोल्ड असतात बोलण्यामध्ये आणि तटस्थ असतात. खूप सरळ स्ट्रेट बोलतात. They live with the dignity. ते खूप आदराने आणि सन्मानाने जगतात. They can live cheerfully, happily. ओके. आणि कधीही त्यांना डोळे झुकवावं लागत नाही. सो दिस इज द बेनिफिट इफ पर्सन फॉलोइंग कामेश विचारा. दिस इज परमत्त दीपानी. This is the books they take the reference. Okay. This is 11. Then 12 is they love and adore only opposite sex, that they never become a homosexual. This thing I not take. Okay. They are born complete sets of organ and limbs.
त्यांच्या शरीराचे सगळे भाग जेव्हा जन्म होतो त्यावेळेस असतात. They possess a prominent marks and features. They have a prominent marks and features. They live confidence. ते खूप आत्मविश्वासाने जगतात. आनंदी जगतात. त्यांना कोणतंही टेन्शन आणि वरी नसते. दे फ्री फ्रॉम डेंजर आणि ते कधीही आपल्या प्रियजनांपासून वेगळे राहत नाही. वेगळे होऊ शकत नाही. दिस इज द गुड रिझल्ट आणि यू कॅन मेक दिस इज द बॅड रिझल्ट्स ऑल्सो. अपोजिट जर केलं तर. ठीक आहे. सो देन द फोर्थ प्रिसेप्ट इज लाइक अ मुसावादा. ओके. मुसावादाचे जे चांगले इफेक्ट आहे ते काय, की जर तुम्ही पालन केलं, की तुम्ही जर खोटं बोलणं सोडलं किंवा तुम्ही खोटे बोलतच नसले, तर काय होणार? क्लिअर प्रोनाउन्सिएशन जे तुम्ही जे काही शब्द बोलणार ते खूप क्लिअर असणार आणि जे दात असणार ते खूप चांगले असणार. स्वीट स्मेलिंग ब्रीथ जे तुमची श्वास असणार तो कधी दुर्गंध नसणार. वेल बिल्ट फिजिक म्हणजे शरीराची जी अ, ठेवण आहे ती खूप सुंदर असणार. गुड आयसाइट अँड हिअरिंग तुम्हाला ऐकायला चांगलं येणार आणि डोळ्यांची दृष्टी चांगली असणार. गुड फीचर अँड फेअर कॉम्प्लेक्शन तेच आहे. तुमचं जे स्किन कॉम्प्लेक्शन आहे ते फेअर असणार. त्याच्यानंतर इन्फ्लुअन्स ऑन अदर्स प्रभाव दुसऱ्यावर खूप पडणार. इफेक्टिव्ह स्पीच तुमचं जे बोलणं असणार ते खूप इफेक्टिव्ह असणार. तुमचं बोलणं प्रत्येक जण व्यवस्थित ऐकणार. कामनेस ऑफ माइंड प्रत्येक वेळेस मनामध्ये शांतता असणार. ओके. आणि जर तोडलं तर काय होणार? अनक्लिअर वर्ड्स. तुमचे जे शब्द आहेत ते अनक्लिअर असणार. डिफॉर्म टीथ, दात वाकडे-तिकडे असणार. बॅड माउथ स्मेल, तोंडाचा वास जास्त येणार. अँड देन ड्राय स्किन, जे स्किन आहे ती ड्राय असणार. वीक स्किन, वीक हे नाही समजणार मला वीक स्किन म्हणजे ॲक्चुअल काय म्हणू इच्छितात ते. डिफॉर्म फिजिकल अपीअरन्स म्हणजे फिजिकल अपीअरन्स जे आहे ते व्यवस्थित नसणार. डिसओबेड बाय अदर्स दुसरे कधीही ऐकणार नाही. अनप्लेझंट व्हॉईस तुमचा जो आवाज आहे तो चांगला नसणार. अनस्टेबल माइंड मन कधीही एकाग्र आणि शांत नसणार. दिस इज द साइड इफेक्ट ऑफ नॉट फॉलोइंग द प्रिसेप्ट. ओके. देन सुरामेरय. सुरामेरय याचे जे इफेक्ट आहे जर तुम्ही पालन केलं नाही घेतलं अल्कोहोल तर काय? Being intelligent, diligent, mindful, benefactor, moral dread and moral shame असणार. And he having propensity to do good deeds. ओके. तर काय आहे, की इंटेलिजंट असणार, डिलिजंट असणार, माइंडफुल असणार. त्याला वाईट कर्माची लाज वाटणार. त्याच्यानंतर ही ऑल्वेज रेडी फॉर द टू द गुड टू डू द गुड डीड्स. ओके. आणि जर इंटॉक्सिकंट घेतलं तर लॉस ऑफ वेल्थ, quarreling and fight with others, suffering from various diseases, lack of fame, lack of moral shame and dread, lack of knowledge and wisdom. प्रज्ञा नसणार, ज्ञान नसणार, लाज नसणार, लज्जा नसणार. कधीही व्यक्ती तो प्रसिद्ध होणार नाही. त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे रोग लागणार. ओके. हे आहे पंचशिलाचे इफेक्ट आणि साइड इफेक्ट. हे खूप पुण्य हे फील्ड फील्ड मेरिट्स फील्ड ऑफ मेकिंग मेरिट्स म्हणजे याला म्हणतात अर्हंतं पुण्यं खित्तं मीन्स जर तुम्ही अर्हंताना सर सॉरी जसं अर्हंतं पुण्यं खित्तं आहे की जर तुम्ही अर्हंतांना दान दिलं तर ते शेतीसारखं आहे त्याचे इफेक्ट. परंतु भावना ऑल्सो पुण्यं खित्तं मीन्स भावना जर तुम्ही करसाल इट इज सेम लाइक द शेती करणं, पुण्याची शेती करणं. सो द थोडंसं बी पेरा अँड गेट टू मच. ओके. लाइक दॅट. सो बिकॉज ऑफ द मेडिटेशन, युअर मेंटल डिफाइलमेंट्स ऑल्सो काम. देन विस्डम प्रज्ञा जी असते ती खूप शार्प होत जाते अँड यू स्टार्ट टू रिअलाइज निब्बाना. निर्वाणाकडे तुम्ही वाढत जातात. ओके. And the mental hindrances and the other factor also subsided because of the strong concentration. Okay. Apayachana. Apayachana means uh, Apayachana means yes, respect. This is a very good
थिंग. यू मस्ट बी, यू कॅनॉट रिस्पेक्ट अदर्स. त्याच्यामुळं जसं की आदर कोणाचा? बुद्ध, धम्म आणि संघाचा. बुद्ध आणि धम्म संघाचा जर आदर ठेवसाल, सो यू ऑलवेज, इट इज अ व्हेरी हाय काइंड ऑफ मेरिट्स. दिस इज आदर. आपण म्हणतो ना, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर घ्या, आदर द्या, राइट? सो जर तुम्ही आदर देसाल, सो यू विल ऑल्सो गेन द रिस्पेक्ट इन द अदर वे. ओके. आणि जर तुम्ही इन्सल्ट करत असाल दुसऱ्यांचा, दरवेळेस अनादर करत असाल, सो सेम थिंग हॅपन विथ यू ऑल्सो. ओके. सो आय एम टेकिंग फास्ट, ऑलरेडी टू मच टाइम. रेंडरिंग सर्व्हिसेस, दिस इज अ व्हेरी गुड, व्याय वाचा. रेंडरिंग सर्व्हिसेस म्हणजे काय? की जिथं गरज आहे तिथं जाऊन तुम्ही शारीरिकरित्या अ, का श्रमदान करणं. हं. जसं की मेडिटेशन सेंटर आहे किंवा मग जिथं ध्यान होतं ते जागा आहे, जे विहार आहे ते आहे, जे पगोडा आहे ते आहे. तिथं जाऊन तुम्ही झाडणे, ते क्लीन करणे. धिस इज द व्हेरी हाय. सो धिस इज हेल्पिंग अदर्स इज अ व्हेरी हाय. ओके. वन्स you help other, think that if you help a one time one person, it will come back 100 times to you, 1,000 times to you, million, billion times to you. Depend on the person's mentality whom you help. त्याला तुम्ही मदत केलेली आहे, त्याच्या मेंटॅलिटीवर डिपेंड करतं, की तुम्ही कोणाला मदत केलेली. त्याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट्स भेटतात. ओके. त्यानंतर आहे पतिदान, मेरिट्स. जसं की आता जसं मी खूप पुण्य केले तुम्हाला शिकवून. आणि आय एम शेअरिंग दिस ऑल मेरिट्स विथ यू, ऑल ऑफ यू. दिस इज माय पतिदान. म्हणजे दिस इज ऑल्सो, जसं की दान दिल्यानंतर, जसं की तुम्ही दान ट्रान्सफर, सॉरी, पुण्य तुम्ही ट्रान्सफर केले तुमचे. पतिदान म्हणजे पुण्याचं ट्रान्सफर करणं. जसं की तुम्ही जर ट्रान्सफर केले, तर ते कमी नाही होणार. ते मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. खूप होऊन जाते. सो दिस इज ऑल्सो इम्पोर्टंट. हं. जसं की तुम्ही म्हणता की अ, 1 मिनिट, की मग नाही, कोणाला येणार का ते? मी हे जे पुण्य मी केले सर्व समाजामध्ये, सर्व जीवांमध्ये नाही. ओके, ठीक आहे. पण याची पाळी लाईन मी तुम्हाला लवकरच सांगेल. ओके. सो ऑल्वेज शेअर द मेरिट्स. जर तुम्ही ध्यान केलेलं असेल, तर तुम्ही मेरिट शेअर करा. धिस इज ऑल्सो पुण्य. कोणी जर मेरिट दान करत नाही, धिस इज नॉट लाइक दॅट. धिस इज ओन्ली पतिदान. मेरिट शेअर करणं महत्वाचं आहे. हं. व्हॉट इज दिस धम्म टूर? ओके. रिजॉइसिंग इन अदर्स मेरिट, पत्तानुमोदन. धिस इज ऑल्सो काइंड ऑफ, जसं की कोणी दान करत असेल, आणि कोणी पुण्यकर्म करत असेल, जसं की रेव्हरंस सर्व्हिसेस, पत्तीदान, लाइक दॅट. सो कोणी जर करत असेल आणि तुम्ही ते पाहत असाल आणि तुम्ही जर मनामध्ये म्हणत असाल, साधू, साधू, साधू. सो इट इज पत्तानुमोदन, रिजॉइसिंग अदर्स मेरिट. तर तुम्ही मनामधून खूप हॅपी होत असाल ते करताना, तर त्याचे जे पुण्य असतात, लिटरली समान रूपामध्ये ते तुम्ही सर्वांमध्ये वाटत असतात. ओके. सो दॅट इज मोदन. हं. सो अनदर इज, दिस इज धम्मश्रवण, धम्मदेसना. ओके. एक सेकंड हां. दिस इज पत्तानुमोदन. धम्मदेसना मीन्स टीचिंग धम्म टू अदर्स. मी ऑलरेडी याच्याबद्दल सांगितलेलं, की याचे जे बेनिफिट्स आहेत ते काय? इट्स अ व्हेरी हाय काइंड, खूप हाय. लिसनिंग टू धम्म, धम्म श्रवण ऑल्सो आय टेल यू. तुम्ही जर ते म्हणते अनिच्च संन्यासाचं जे प्रवचन ऐकलं होतं, त्याच्यामुळं त्यांना कोणते रिझल्ट्स भेटलेले. वी ऑलरेडी डिस्कस ऑन दिस थिंग. ओके. सो
And the last one is Ditta Jukama. This is the Samadhi. Okay, this is the best and a main one. Develop the right view. So you will find wrong views easily. So learn that 62 kind of wrong views, then you understand the 62 kind of right views. Okay, go opposed to the wrong views, you will see the right views. So you have to develop the right view. So that is a simple thing. त्याच्यामध्ये मेन जे आहे राईट व्ह्यू मध्ये की कर्म आणि कर्मांच्या सिद्धांताला मान्य करणे, नंतर पुनर्जन्म आहे आणि त्याचे पण रिझल्ट्स आहेत हे मान्य करणे, मनामध्ये ऍक्सेप्टन्स करणे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक आहे कर्म आणि कर्माचं फळ हे पण मान्य करणे. बट मान्य म्हणजे डायरेक्टली मान्य करणे नाही. यू हॅव टू लर्न, स्टडी, प्रॅक्टिस अँड देन यू कॅन अंडरस्टँड. सो इफ यू तुमचा जे व्ह्यू आहे तो इफ यू गेट द राईट व्ह्यू, यू स्टार्ट टू अटेंड द सोतापन्न. ओके, अष्टांगिक मार्गामधला राईट व्ह्यू जर क्लिअर झाला, यू स्टार्ट अटेंड टू सोतापन्न. Then yes, sorry. This is important. Already याच्यावर एक प्रवचन झालेलं राईट व्ह्यूवर. सो आय ऑलरेडी टॉक अबाउट आर्य अष्टांगिक मार्ग, 8 नोबेल पॉटचा जो प्रवचन आहे धम्म मंगलमच्या युट्यूब चॅनलवर. यू कॅन प्लीज गो देअर अँड सर्च द व्हॉट इज द राईट व्ह्यू. ऑल्सो पंडित बोधींनी राईट व्ह्यूवर एक प्रवचन दिलेलं आहे. ओके, सो दिस इज द टुडेज टॉक अँड यू कॅन आस्क द क्वेश्चन नाव. मी अनम्यूट करत आहे. You can unmute yourself now.